राहाता तालुक्यातील दहेगाव येथे उभारण्यात येणाऱ्या श्री शिवशंभो महादेव मंदिरासाठी एनकेटी ट्रस्टच्या माध्यमातून सर्वोपरी सहकार्य करण्यात येईल अशी ग्वाही ट्रस्टचे विश्वस्त समाजसेवक नानजीभाई ठक्कर ठाणावाला यांनी दिली। मंदिराच्या विकासासाठी भविष्यातही मदत सुरू राहील असं त्यांनी सांगितलं। यावेळी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ व दैनिक समर्थ गावकरी समूहाच्या वतीने मंदिर उभारणीसाठी 11,000ची देणगी जाहीर करण्यात आली। नानजीभाई ठक्कर ठाणावाला व महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस डॉक्टर विश्वासराव आरोटे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून मंदिराच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला। कार्यक्रमाला ज्येष्ठ पत्रकार कांतीराम बोराडे, डॉक्टर संभाजीराव डांगे, मिलिंदराव डांगे, विजयराव डांगे, दिलीपराव डांगे, प्रभाकर डांगे, रामहरी डांगे, शिवाजी डांगे, यमाजी वाणी, ज्ञानेश्वर आरणे, शैलाताई डांगे, गीतांजली डांगे, प्रियाताई डांगे, भानदास गुंजाळ, सुभाष डांगे, संदीप डांगे, कपिल डांगे यांच्यासह अनेक मान्यवर पत्रकार व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते। ज्यांचं आपण दातृत्व शक्ती बघितलेली आहे असे नामजीभाई ठक्कर यांची कीर्ती तर आपल्या पूर्ण महाराष्ट्रात, आमच्या मते तर महाराष्ट्रात नव्हे महाराष्ट्राच्या बाहेर असेल, पण ज्यांनी आपल्या दहेगाव याच्यापूर्वीच जी कृपा केली, आपलं आमच्या दहेगावचं आराध्य दैवत राया हनुमंतराय यांच्या ज्या आपण मंदिरासाठी जी भरभरून फरशी दिली त्याच्यामुळं पाहण्याच्या आमच्या अपेक्षाही या ठिकाणी वाढलेल्या आहे। का हे आमचं मंदिराच्या कामाच्या गावकऱ्यांनी चालू केलेलं आहे, पण गावाची परिस्थिती आणि बाकीचे कामं बघता आमची एवढी अनुकूल परिस्थिती नाही। अगदी अनुकूल नसल्या प्रतिकूल परिस्थितीतून आम्ही वाटचाल कस्तरी मंदिराची करत आहोत, पण एकदा या मंदिराचं काम तसं जवळजवळ 75% थांबलेलं आहे साहेब। अगदी आमची ऐपत नाही आहे एवढे खर्च करणे, पण आम्ही सगळ्यांना तुमच्याकडे अपेक्षेने पाहत आहोत। यापूर्वीच तुमची तारीख तुम्ही या ठिकाणी आगमनाची दिली होती, पण काही तुम्ही कामात बिझी असल्यामुळे येऊ शकला नाही, पण आज तुम्ही येऊन या गावासाठी योगदान दिलं किंवा जे वेळ दिला, अगदी मी दहेगाव ग्रामस्थांच्या वतीनं तुमचे शतशः आभार मानतो। बहुत अच्छा। नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणेवाले यांनी आपल्या शिवमंदिराला हे भेटीचा कार्यक्रम आणि त्या निमित्ताने आपले दैनिक गावकरीचे संपादक आरोटे साहेब यांचाही पदस्पर्श आपल्या मंदिराच्या या सभागृहाला झाला आणि आज या ठिकाणी आपले विजयराव डांगे असतील, सगळे डांगे कंपनी असतील, रामभाऊ बाबूराव असतील, शिवाजीराजे, मिलिंदराव आणि सगळे प्रभाकरराव डांगे असतील, तर ह्या सगळ्यांचं उपस्थितीमध्ये आज आपण नारळ फोडला, म्हणजे सभागृहाचं आपण भूमिपूजन केलं असं म्हटलं तरी काही हरकत वावगं होणार नाही। तर हे सभागृह इथं समोर RCC आपल्याला करायचं आहे आणि वर आपल्याला कळस बांधायचं आहे, जे काम बाकी आहेत आणि हे सगळ्या गावकऱ्यांनी मिळून आणि सेठजींकडनं मदतीची आपल्याला अपेक्षा आहे। तर हे आज या भूमिपूजनाच्या निमित्तानं सभागृहाच्या आपण सेठजींना परत एकदा सगळ्या गावकऱ्यांच्या वतीने विनंती करूयात की आत्ताच आम्ही बहादरपूरला एका कार्यक्रमाला जाऊन आलो, तिथंही सेठजींनी भरपूर मदत दिलेली आहे आणि त्या छान कार्यक्रम या वाटपाचा सेठजींच्या हाताने झाला। इथेही आपल्याला आपल्या हनुमंतरायाच्या मंदिराला सेठजीने टाईल्सची मदत केलेली आहे आणि लाखो रुपयाची टाईल सेठजीने दिली आणि खूप मोठं मंदिर आपण त्या ठिकाणी बांधलं आहे। ज्या माणसाला आपल्याकडनं मदत करून एक मतही मागायचं नाही, आपल्याकडनं राजकारणी येतात, मदत करतात आणि आपल्याकडनं मतं घेऊन जातात, बरोबर, परंतु सेठजींना आपल्याकडनं एक मत सुद्धा घ्यायचं नाही असं हे व्यक्तिमत्व, दानशूर व्यक्तिमत्व, आपण त्यांना नतमस्तक आहोत आणि सेठजी आपल्याला या सभागृहाचं असेल, कळसाचं असेल, जे काही असेल ती मदत नक्कीच केल्याशिवाय राहणार नाही। त्यांनी आता बघितल्यानंतर अजून त्याला आपण त्याचं पूर्णत्वाला या गोष्टी आलेल्या आहेत। मुंबईला सुद्धा आमचे डांगे कंपनी, नाशिकला डांगे कंपनी भेटीला आले होते, बहादरपूरला आलेले, तर हे गरज असल्यामुळंच आलेले। गाव छोटंसं आहे पण आमचे स्वप्न बरेच चांगले आहेत, त्यामुळे आम्हाला विनंती परत एकदा आणि गावकऱ्यांच्या वतीनं आपण पूर्ण करताल याशी धन्यवाद। महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थ गावकरी अहमदनगर, पुणे, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, नांदेड, उस्मानाबाद, बीड, औरंगाबाद, नागपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, अकोला, यवतमाळ, बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक, सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ। संपादक आहेत विश्वासराव आरोटे। मोबाईल नंबर आहे 94 23 38 85 08। दुसरा मोबाईल नंबर
9423 46 72 72. तिसरा मोबाईल नंबर 75 88 15 0001. वेबसाईट आहे sgavkari.com. मेल आय डी आहे aklgavkari@gmail.com.